नमस्कार, मी प्रसिद्धी आयलवार म्हणजेच तुमची नकुशी आणि आज मी तुमच्याबरोबर नकुशीचे 5 बेस्ट मोमेंट्स शेअर करणार आहे। याला हे जे मोमेंट्स मी शेअर करणार आहे त्यांना तुम्ही बेस्ट मोमेंट्स म्हणाल की नाही मला माहीत नाही, पण ते नकुशीच्या आयुष्यातले असे टप्पे आहेत ज्याने तिचं आयुष्य बदललं आहे। म्हणजे सुरुवातीचं ती जन्माला आल्यापासूनच तिच्या बाने म्हणजे माझ्या बाने माझं नाव नकुशी ठेवून दिलं होतं। तर ही एक खूप मोठी गोष्ट होती। ते समजून घेण्यातच पुढे तिचं वय वाढत गेलं आणि तिच्या अशा लक्षात आलं की शेठजी हा आपला भाऊ आहे। मग त्याच्यात आणि माझ्यात नेमकं काय फरक आहे की बाला तो इतका प्रिय आहे आणि मी बाला नकुशी आहे। हा तिचा आयुष्यातला दुसरा मोमेंट होता की काय नेमकं आणि याचा ते शोध घ्यायचे हा तिला पडलेला प्रश्न होता। सो या प्रश्नाचं उत्तर शोधत ती पुढे जात गेली आणि ती सगळ्यांना हवीशी कशी वाटेल याच्या मागे तिचा कल होता आणि त्या प्रवासाला तिने सुरुवात केली होती। त्यानंतर सगळ्यांना हवीशी गावात हवीशी होण्याच्या या धावपडीत ती प्रेमात पडली म्हणजेच सौरभच्या, आणि सौरभला ती मनापासून हवीशी सुद्धा झाली होती, पण ते तिच्या बाला बघवलं नाही आणि बाने तिच्याकडनं शपथ घेतली की नाही आता तव्यावर तिचे हात भाजलेत आणि म्हणाले की तू कोणाच्याही प्रेमात पडायचं नाही। पण तरीही सौरभला ती इतकी हवीशी होती की सौरभने तिला रीतसर असं मागणी घालून तिच्याशी लग्न करायचं एक प्रॉमिस केलेलं आणि त्याने त्याच्या आईला सुद्धा तिच्याकडे पाठवलं होतं। आई आली, आईने होत्याचं नव्हतं सगळं करून दिलं आणि तिचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त झालं। म्हणजे ज्या सौरभसाठी ती हवीशी होऊ लागली होती सौरभच्या आईमुळे म्हणजेच महाविद्यामुळे ती पुन्हा एकदा त्याला नकुशी झाली होती त्याच्या नकळत। ते हे तिच्या आयुष्यातलं तिसरं मोमेंट होतं ज्याने तिचं आयुष्य पुन्हा बदललं, कारण त्यानेच तिच्या आयुष्यातल्या चौथ्या मोमेंटला जन्म दिला। म्हणजेच तिचं लग्न एका अनोळखी माणसाबरोबर लागलं, ते आपले रणजित शिंदे, लालबाग येथील बग्गीवाला चाळीतील रणजित शिंदे म्हणजेच उपेंद्र लिमये यांच्याशी तिचं लग्न झालं। सगळं तिचं आधीचं जे होतं गावाकडची ती अशी बागडणारी नकुशी एका अनोळखी जागेत आली, तिकडे तिची धावपळ सुरू झाली, तिची घालमेल सुरू झाली की मुंबई नवी, त्यात ही चाळीचं स्ट्रक्चर हे सगळं तिच्यासाठी नवं होतं आणि त्यात प्रत्येक व्यक्तीला ती आता नकुशीचे 2च मुद्दे होते। लहानपणापासून तिने 2च गोष्टी ठरवल्या होत्या की स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं स्वतः शोधायची आणि माझं नाव जरी नकुशी असलं तरी मी सगळ्यांना हवीशी कशी होईन या 2 गोष्टी ती खूप फोकस्ड करायची। तर इकडे मुंबईत बग्गीवाला चाळीत आल्यावर प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे इथे राहणाऱ्या माणसांना कसं हवंसं व्हावं याकडे तिचा प्रवास सुरू झाला होता। आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नवऱ्याला त्याच्याशी कसं बोलायचं, काय वागायचं, आता काय होईल या सगळ्या तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ती शोधू लागली होती आणि ती रणजितला एका पॉईंटला हवीशी सुद्धा झाली होती। पण आता पुन्हा काहीतरी अशा गोष्टी घडल्या की तिच्या बामुळे आता पुन्हा ती सगळ्यांना नकुशी झाली आहे। तर हे एक खूप मोठं वळण आलं आहे आणि हे माझं 5वं मोमेंट आहे की हवीशी होऊन पुन्हा नकुशी होणं आणि आता या नकुशीचा प्रवासात पुन्हा हवंसं कसं होणं याकडे तिचा आता प्रवास हा सुरू झाला आहे। तर तुम्ही बघायला विसरू नका नकुशी स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता। थँक्यू। नमस्कार, मी आदिती देशपांडे। सबस्क्राईब टू राजश्री मराठी।